घडामोडी। ठाणे गुन्हे शाखेने बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश। ठाणे विधानसभा मतदारक्षेत्रातील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न। ठाणे विधानसभा मतदारक्षेत्रातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या निवडणूक प्रचार रथाचा उद्घाटन सोहळा संपन्न। दसरा निमित्त पोलीस कर्मचाऱ्यांनी केले शस्त्रांचे पूजन। विजयादशमी निमित्त सोने खरेदीसाठी नागरिकांची उडाली झुंबड। ठाणे गुन्हे शाखेने बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आठवडाभरापासून राबविलेल्या एका विशेष मोहिमेत ठाणे पोलिसांनी लाखो रुपयांची 17 हत्यारे हस्तगत केली। गेल्या 2 दिवसात आणखी 8 अग्निशस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत। यात 6 गावठी कट्टे, 1 रिव्हॉल्वर आणि 1 पिस्तूल अशा 2,40,000 शस्त्रांचा समावेश आहे। सुनील क्षीरसागर, भरत सोनार आणि सुनील जाधव अशी या प्रकरणी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत। शहाड येथील अमरडाय कंपनीच्या मुख्य गेट जवळ शस्त्रे विक्रीसाठी दोघे येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाचे पोलीस निरीक्षक उत्तमराव तांगडे यांना मिळाली होती। त्यानुसार निरीक्षक अजय कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरसुद्दीन शेख, जयपाल हिरे यांच्या पथकाने बुधवारी या कंपनीजवळ सापळा रचून तिघांना पकडले। त्यांच्याकडील रेक्झिनच्या बॅगेतून 8 रिव्हॉल्वर सह 26 काडतुसे आणि 1 रिकामी मॅगझिन हस्तगत केली। काही दिवसापूर्वी या तिघांच्या एका साथीदाराला वाशी येथे शस्त्रे विक्री करताना पकडले होते। त्याने दिलेल्या माहितीवरून या तिघांची धरपकड करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशातून आणलेली ही शस्त्रे त्रिकूट, दुप्पट किंवा तिप्पट किमतीत विकत असे। अशा गिरायकाच्या शोधात असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले। या तिघांनाही न्यायालयाने 6 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती तांगडे यांनी दिली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजर ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। 147 कोपरी पास पखाडी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार तरुणांचे आशास्थान कंत्राटी पद्धत बंद करण्यासाठी सतत आग्रही असणारे समाजसेवक श्री संतोष आनंदराव जाधव यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा। यांची निशाणी आहे टेबल। ठाणे विधानसभा मतदारक्षेत्रातील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे। इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना यापूर्वी निवडून दिले होते, परंतु त्यांनी शहराचा विकास केला नाही। राष्ट्रवादीचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार डावखरे यांना एकदा संधी द्या, ते संधीचे सोने होतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल व्यक्त केला। ठाणे विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले। त्यानिमित्त घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात त्यांनी महिलांना ॲडव्होकेट डावखरे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले। ॲडव्होकेट डावखरे यांना
संधी दिल्यास ते या मतदारसंघाचा विकास करतील, त्याची जबाबदारी देखील खासदार सौ सुळे यांनी घेतली. महिलांना विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यांचे एक मत परिवर्तन घडू शकते असे त्या म्हणाल्या. या देशात पहिल्यांदा महिलांना आरक्षण, रोजगार हमी योजना, इको शहर आदी योजना पहिल्यांदा महाराष्ट्रात राबवल्या जातात. त्यानंतर देशात त्याची अंमलबजावणी केली जाते असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात महिलांना 50% आरक्षण देण्यात आले आहे. देशात आणि राज्यातील विधानसभेमध्ये महिलांना 50% आरक्षण मिळावे याकरिता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तोडण्यास राष्ट्रवादी जबाबदार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपच्या खोट्या जाहिरातींना भुलू नका असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना यावेळी केले. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. ठाणे विधानसभा मतदार क्षेत्रातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या निवडणूक प्रचार रथाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजप स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरली आहे. नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविल्यानंतर ठाण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनीही ठाण्यात स्वच्छता अभियान राबवून मतदारांना एक चांगला संदेश दिला. आणि आज दसरा, या दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाणे विधानसभा मतदार क्षेत्रातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या निवडणूक प्रचार रथाचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक सहस्रबुद्धे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उमेदवार संजय केळकर, माजी महापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, नगरसेवक व गटनेते संजय वाघोले सह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या निवडणूक प्रचार रथाचं दसऱ्याच्या मुहूर्तावर भारतीय जनता पार्टीचे माननीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कारण ही निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे, या ठाणे शहराच्या दृष्टीने देखील ही एक आगळीवेगळी निवडणूक आहे. 25 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा कमळ चिन्ह घेऊन उमेदवार या मतदारसंघामध्ये उभा आहे. या रथाच्या माध्यमातून आम्ही जनतेला विकासाच्या कल्पना सांगणार आहोत. जनतेला हे सांगणार आहोत की महाराष्ट्राचं एकमत, भाजपला बहुमत. राष्ट्र उभारणीसाठी नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी जीवाचं रान करतायत, काम करतायत. आणि त्यांचे विचार घेऊनच महाराष्ट्रामध्ये आणि या शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये आम्हाला काम करायचं आहे, एक परिवर्तन घडवायचं आहे, चांगल्यासाठी परिवर्तन घडवायचं आहे. या शहराचं जो एक चेहरा आहे तो चेहरा विकसित करण्याकरता, मग या शहराच्या स्वच्छतेबद्दल असो, या शहराच्या शिक्षणाच्या बद्दल असो, या शहराची सामाजिक क्षेत्राबद्दल असो, सांस्कृतिक क्षेत्राबद्दल असो, हे शहर स्वच्छ राहायला पाहिजे, सुंदर राहायला पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे. आणि हे शहर जे आहे ते सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या अग्रक्रमामध्ये असलं पाहिजे. आणि याकरता पुढच्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत, हे जनतेला सांगणार आहोत. मला खात्री आहे की आम्ही गावातला आहे, तिथेच माझा जन्म झाला, याच मी मातीतला आहे, याच ठिकाणी मी गेली अनेक वर्ष, 40 वर्ष काम करतो. जनता मला निश्चितपणे आशीर्वाद देईल आणि नरेंद्रभाईंच्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणाहून निवडून पाठवेल. ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे. त्यामुळेच ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे. देवीची भव्य मिरवणूक, त्यातून व्यक्त होणारा भक्तिभाव, सळसळता उत्साह यांनी वातावरण भारावून जातं. लोककलांचं थक्क करणारं प्रदर्शन मनाला सुखावून जातं. ढोल रेझिमच्या तालानं आणि देवीच्या जय जयकारानं आसमंत दुमदुमून जातं. अंगावर रोमांच उभे राहतात. देवीचं दर्शन घेण्यासाठी
नेते, अभिनेते, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी जय अंबे माच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आमंत्रण मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तमाम भाविकांना केलं आहे. ठाणेकर आम्ही आहे आम्हाला गर्व. जय अंबेमा करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण. या 9 दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे. दसऱ्याच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांनी शस्त्रांचे पूजन केले आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाबरोबर घनघोर युद्ध करून विजय मिळविला. तो दिवस म्हणजे विजयादशमी. या दिवसाचे महत्वच काही वेगळे असते. या दिवशी लघु उद्योजक, कामगार आपापल्या साहित्याची पूजा करतात. त्याचप्रमाणे नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र सक्षम असणारे पोलीस दल, या पोलीस दलाने आपल्या शस्त्रांचे पूजन केले. यावेळी पोलीस कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे. मैं मतदान करणार. आधी मतदान करणार, मग साईडवर जाणार. Though I travel lot, I'll make a point to cast my vote. Voting is as important as my duty. और ये भी कोई बुलण वाली गल है. पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे. मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतो. मी खूप उत्सुक आहे. आमचं मत आमचा अधिकार. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत माफक दरात दिल्या जाणाऱ्या सेवा, किशोरवयीन मुलामुलींसाठी समुपदेशन, सुरक्षित गर्भपात व कुटुंब नियोजन पद्धती, पुरुष प्रजनन स्वास्थ्य समस्या व निदान, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी. या सेवा मिळण्याचे ठिकाण आदर्श कुटुंब नियोजन केंद्र, गौतम चेंबर्स, 2रा मजला, म्युनिसिपल शाळा क्रमांक 13 जवळ, पोखरण रोड नंबर 1, खोपट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी 25472117. विजयादशमी निमित्त सोने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. विजयादशमी म्हणजे दसरा. या दसऱ्याचे आगळे वेगळे महत्व आहे. आजच्या दिवशी सोने खरेदी करणे म्हणजे शुभ मानले जाते. यासाठी ठाणे शहरातील गोखले रोड, राम मारुती रोड तसेच मुख्य बाजारपेठेतील सराफांची दुकाने गर्दीने फुलली होती. या दसऱ्या निमित्ताने काही जण नवीन घर खरेदी करतात, तर काही जण नवीन वाहन खरेदी करतात. त्याचप्रमाणे नागरिकांनी सोने खरेदी करून दसऱ्याचा आनंद लुटला आहे. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.